नमस्कार, गुड मॉर्निंग। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आज वार आहे रविवार। आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं की मी आज बनवणार आहे चिकन बनवणार आहे। सो सकाळीच लवकर उठून जाऊन चिकन घेऊन आली, कारण रविवार असल्यामुळे चिकन शॉपमध्ये खूप गर्दी असते, परंतु मी लवकर जाऊन चिकन घेऊन आली। तर आज मी बनवणार आहे मालवणी पद्धतीने वडे, जे मी काल नाना मसालेमधून जाऊन वड्याचं पाकिट आणलेलं होतं। इन्स्टंट वड्याचं पाकिट आहे, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला गरम पाणी आणि मीठ असं करून ते वडे फ्राय करायचे आहेत। बाकी त्याच्यामध्ये सर्व गोष्टी घातलेल्या आहेत, म्हणजे वड्याच्या पिठामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये धण्यापासून त्याच्यानंतर बडीशेपपासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घातलेल्या। फक्त मीठ आणि गरम पाण्यामध्ये ते वडे भिजवायचे आहेत, म्हणजे ते पीठ मळायचं आहे। तर आता माझं चिकन, ओलं चिकन आणि सुकं चिकन पण बनवून झालेलं आहे। आज मी काय केलेलं आहे की सुकं चिकन जे आहे ना ते बोनलेस आणलेलं होतं, सो ते सुद्धा बनवून झालेलं आहे, कारण वाटण मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं होतं। आणि आज मी आणलेली आहे कलेजी सुद्धा आणि लेग पीस आणलेले आहेत। तर लेग पीस तर मी चिकनमध्ये वापरून झालेले आहेत, परंतु जे पाय आहेत कोंबडीचे, सो ते थोडेसे बॉईल केले, त्याची स्किन काढली आणि ते सुद्धा आता कलेजी बरोबर मी फ्राय करणार आहे। तर तुम्हाला दाखवते माझं आता जे रेडी झालेलं आहे चिकन, ते दाखवते मी तुम्हाला आता। सो हे आहे ओलं चिकन, मस्त असं रंग पण आलेला आहे। इथे वड्यासाठी पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि बाजूलाच आता वड्याचं पीठ पण मळते। आणि हे आहे सुकं चिकन जे बोनलेस आहे, आणि हे या बाजूला वड्याचं पीठ घेतलेलं आहे, जे मी काल आणलेलं होतं। हे नाना मसाल्यामधनं मालवणी वड्याचं पीठ आणलेलं होतं। हे मी अर्धा 2 पाकिटे इथे घेतलेली आहेत। सो आता हे जे वड्याचं पीठ आहे ते मळून घेते मी। आणि या बाजूला आहे कलेजी। कलेजीला मी आता धणाजिरा पावडर, त्याच्यानंतर त्याला लाल तिखट, मीठ, हळद असं सगळं लावून ठेवलं। आल्या लसणाची पेस्ट पण लावून ठेवलेली आहे। तर हे सर्व मॅरिनेट करायला ठेवून दिले। अशा पद्धतीत घट्ट असं वड्याचं पीठ मळून झालेलं आहे। बघा, एवढं घट्ट मळायचं आहे। तर अशा पद्धतीत किचनमधलं जे काम आहे सकाळचं, म्हणजे सगळ्याच गोष्टी, म्हणजे आता थकायला झाले। अजून आंघोळ नाही झाली, अजून आंघोळसुद्धा नाही झाली। आता आंघोळीला चालली, कारण मला फिश मार्केटमधनं किंवा चिकन सेंटरमधनं जेव्हा बाहेरून येते तेव्हा आल्या आल्या लगेच मला आंघोळ करायची असते। परंतु जिथपर्यंत मी फिश साफ करत नाही किंवा चिकन साफ करत नाही तोपर्यंत मी काहीच करत नाही। सो येस, अशा पद्धतीत बराच वेळ उभं राहून राहून ना पाय पण खूप दुखतात, कारण ते चिकन एवढं होतं। म्हणजे 1 किलो चिकन आणलेलं होतं, त्याच्यानंतर बोनलेस अर्धा किलो होतं, कलेजी पाव किलो होती, त्याच्यानंतर कांदा कापण्यापासून आज आणि बाय द वे तुम्हाला सांगायचं राहिलं की ओल्या चिकनचे मी बनवलेलं आहे। ओलं चिकन जे बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये मी ओले काजूसुद्धा घातलेले आहेत। जे म्हणजे सुकं चिकन बनवलं आहे त्याच्यात नाही, पण ओल्या चिकनमध्ये मी काजू घातलेले आहेत, कारण ओल्या चिकनमध्ये काजू घालून सुद्धा खूप छान लागते, वेगळी थोडीशी टेस्ट येते आणि थोडंसं डिफरंट असतं। काही जण चिकनमध्ये बटाटेसुद्धा घालतात, मी सुद्धा घालते, परंतु आज मात्र बटाटे नाही घातलेत। आज त्या ठिकाणी ओले काजू, कारण आता ओल्या काजूचं सीझन चालू झालेलं आहे आणि कोकणातनं येताना मी थोडे ओले काजू आणलेले, सो त्या दिवशी प्रॉन्समध्ये घातले आणि आज मी ते घातलेले आहेत चिकनमध्ये। सो अशा पद्धतीमध्ये सकाळचा दिवस चालू झालेला आहे, परंतु आज सकाळी खूप लवकर मी ब्लॉगिंगला सुरुवात नाही केली, कारण सकाळी उठल्यानंतर पहिलं काम होतं की चहा करण्यापासून, कारण ज्यावेळेला संडे असतो तेव्हा प्रत्येकाचे काय ना काहीतरी असं की आज नाश्त्याला हे बनव, नाश्त्याला ते बनव, प्रत्येकाचं असतं काही ना काहीतरी, म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी हवं असतं, कारण रविवार हा एकच दिवस असतो ज्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते। परंतु आज आमच्याकडे कोणाला सुट्टी नाही आहे। गृहिणीला तर कधीच सुट्टी नसते, कोणताही दिवस असू देत, तिला कधीच सुट्टी नसते। परंतु ठीक आहे, घरातल्या माणसं जर खुश असतील, त्यांच्या आवडीनिवडी जर एखादी गृहिणी जपत असेल तर त्याच्यापेक्षा तिला मोठं काय हवंय। सो ठीक आहे, कारण गृहिणी घरातलं सुद्धा बघते, बाहेरचं सुद्धा करते, ते तिचं कर्तव्य आहे आणि ते तिने पार पाडलं पाहिजे असं मला वाटतं। आणि तसं पण मला जेवणाची फार आवड आहे, जेवण बनवायला मला खूप आवडतं, म्हणजे मला वेगवेगळ्या गोष्टी बनवायला खूप आवडतात, नवीन नवीन एक्सपेरिमेंट करायला आवडतात, आणि ते तर घरातल्यांवरती करायला तर खूप जास्त आवडतात, कारण आमचा जो हर्षित आहे ना त्याला वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची आवड आहे आणि तो टेस्ट म्हणजे अगदी परफेक्ट सांगणार की ह्याच्यामध्ये हे कमी होतं, थोडंसं मीठ घालायला हवं होतं, थोडंसं तिखट कमी होतं, तेवढं त्याला आता कळायला लागलेलं आहे आणि तो तेवढाच चटोरा आहे माझ्यासारखा। सो आज आता तर हर्षित ट्युशनला निघून गेलाय, तुम्हाला तर माहितीच आहे, त्याची परीक्षा आहे उद्या, त्याचा मॅथ्सचा पेपर आहे।
सो आता तो सकाळीच 9 वाजता ट्युशनला निघून गेला. मी त्याला ट्युशनला पण सोडून आली आणि येताना चिकन घेऊन आली. सो आता आंघोळीला जायचं आहे. मिस्टर आज मला वाटलेलं की संडे आहे तर तो घरात आहे, परंतु नाही. आज सकाळी त्याने आता उपास त्याचा सोडलेला आहे जो काल होता. सो आता सकाळी तर मी त्याला साबुदाण्याचे थालीपीठ दिलेले होते आणि त्याने उपास सोडलेला आहे. आम्ही मात्र आता उपास वगैरे मी केला नाही, त्याच्यामुळे आता चिकन आणलेलं आहे संडे असल्यामुळे. आणि मिस्टर तर आता त्यांच्या कामासाठी निघून चाललेले आहेत, म्हणजे त्याचं काहीतरी काम आहे बाहेर. सो आता तो चाललेला आहे. तो येणार डायरेक्ट संध्याकाळी. तो आज सबंध दिवस नसणार आहे, त्याच्यामुळे मी आणि हर्षित आम्ही दोघं जणच आता घरी आहोत. कारण हर्षितला आता मी थोड्या वेळाने ट्युशनवरनं घेऊन येईन. आता घड्याळात वाजलेले आहेत 11. 11:30 ची ट्युशन संपणार आहे. सो त्याला मी आता 11:30 वाजता मी आता आंघोळ करते आणि त्यानंतर त्याला घेऊन येते. त्याच्यानंतर मग दुपारी वडे पण बनवणार आहे. बाय द वे मी जी रेसिपी आत्ताच थोड्याच आठवड्यापूर्वी मी सागोती वडे म्हणजे चिकन वडे, म्हणजे कोकणामध्ये आमच्याकडे तिकडे सागोती वडे म्हटलं जातं. सागोती वडे असं नाव म्हटलं जातं. काही जण सागोती वडे म्हणतात, काही कोंबडी वडे म्हणतात, काही मालवणी चिकन वडे म्हणतात. असं वेगवेगळं नाव आहे, परंतु ते सर्व एकच आहे. तर त्याची जी लिंक आहे ती जी लिंक आहे ती मी इथेच देते आहे. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण त्यातला मी टॅग करते आहे. सो ती जी ऑथेंटिक जी मालवणी पद्धतीची रेसिपी आहे ती मी बनवलेली आहे. आज मी शूट वगैरे नाही केलं त्या गोष्टीचं, की म्हटलं ऑलरेडी जर मी ही रेसिपी बनवलेली आहे तर मी माझ्या व्ह्युअर्सना का प्रत्येक वेळेला, म्हणजे माझे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना का प्रत्येक वेळेला मी त्यांच्यावरती का अत्याचार करू, की नाही माझी रेसिपी ही तुम्ही आधी मी बनवलेली आहे, आज पण तुम्ही ही रेसिपी बघाच माझी. नाही. सो माझी रेसिपीची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही नक्की ती बघा. ऑथेंटिक पद्धतीने मालवणी रेसिपी मी बनवलेली आहे ह्याच्या अगोदर. सो आता त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं, तर आता मी पटकन आंघोळीला जाते, आंघोळ करून येते आणि त्यानंतर मी हर्षितला घ्यायला जाणार आहे. तर आता किचनमधलं आणि घरातलं सर्व आवरून झालेलं आहे आणि आता मी चालले हर्षितला आणायला, कारण हर्षित गेलेला आहे ट्युशनला. सो आता मी त्याला आणायला चाललेली आहे. त्याचा आत्ताच फोन आलेला की मम्मा माझा ट्युशन संपलेली आहे, सो तुम्हाला घ्यायला ये. तर मी आता जाते त्याला ट्युशनला घेण्यासाठी. आणि मग येताना ॲज युजल त्याचं असतं की मला हे पाहिजे ते पाहिजे, म्हणजे तो ट्युशनला मला आणायला का बोलवतो की ज्याच्यामुळे येताना काही ना काहीतरी त्याच्या आवडीचं म्हणजे चिप्स किंवा कोल्ड्रिंक काहीतरी घेऊन येता येईल. सो निघते आता स्कूटीवर. आता मी पुन्हा आलेली आहे माझ्या जुन्या घरी, कारण मी काकांसाठी आणलेलं आहे चिकन आणि थोड्याच वेळात आता हर्षितला सुद्धा मी इथेच बोलवलंय. सो तो सुद्धा येईल थोड्या वेळामध्ये. तर आता जाते काकांच्या घरी. तर आता मी पुन्हा आलेली आहे माझ्या काकांच्या घरी, कारण मी जे चिकन बनवलेलं आहे तर माझ्या काकांना माझ्या हातचं चिकन फार आवडतं. सो ते त्यांना टेस्टिंगला द्यायला आलेली आहे. थोडंसंच आणलेलं त्यांच्यापुरतं, कारण काल मी जेव्हा त्यांना म्हटलेलं की मी चिकन बनवणार आहे तर ते मला म्हणालेले की मलासुद्धा थोडंसं टेस्टिंगला घेऊन ये. सो मी त्यांच्यासाठी आता इथे चिकन घेऊन आली आणि हर्षितला डायरेक्ट म्हटलं की मी तुला ट्युशनला घ्यायला येण्यापेक्षा तू डायरेक्ट इथेच ये. त्याच्यामुळे तो आता इथे आला आणि काकांनी त्याला सांगितलं की नाश्ता काय करणार आहेस का, कारण सकाळी तर तो नाश्ता करून गेलेला होता. तर काकूने आज बनवलेले होते मेदू वडे आणि ते त्याला नाश्त्याला दिले. मग आता त्याला खायला दिले तर त्याला एवढी भूक लागलेली त्याने ते दोन्ही एकत्र चटणी सकट तसेच खाऊन घेतलेले आहेत. तर आता मला काही झेरॉक्स काढायचे आहे, तर झेरॉक्सच्या दुकानात जाते, झेरॉक्स काढते आणि त्याच्यानंतर मग घरी जायला निघते. हर्षितला परीक्षा चालू झाल्या की हर्षितला पेन पेन्सिल या सगळ्या गोष्टी आठवतात. सो आम्ही आलेलो आहोत इथे हर्षितला पेन पेन्सिल घेण्यासाठी आणि ॲज वेल एज मला पण झेरॉक्स काढायचे. सो ते झेरॉक्स काढायला मी आलेली आहे का. तुला काय पाहिजे ते घे. तर आता घरी आल्यानंतर मस्तपैकी चिकन आणि वड्याचं जेवण जेवून झालेलं आहे. संडेचा आम्ही पुरेपूर वापर करतो, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा आवाज येत असेल, कारण आमच्या अनिता ताई ज्या आहेत त्या आता जरा भांडी लावत आहेत. सो त्याच्यामुळे, कारण खूप आज भांडी झालेली, सो मी ती आता घासून घेतली आहे. अनिता ताईने म्हटलं जरा प्लीज आज लावून जा भांडी. सो त्याच्यामुळे तुम्हाला भांड्यांचा आवाज मागे येत असेल, सो तो इग्नोर करा, माझा आवाज तुम्ही ऐका. सो येस, आता मस्तपैकी चिकन वड्याचं जेवण जेवून झालेलं आहे आणि माझा आता विचार चाललेला आहे मॉलला जायचं, कारण मॉलला मला काही काही गोष्टी घ्यायच्या आहेत, थोडंसं शॉपिंग करायचं आहे, त्याच्यासाठी मॉलला चाललेली आहे.
सो तिथे गेल्यानंतर दाखवते की आज मी काय काय मॉलमध्ये शॉपिंग करणार आहे. सो चला तर मग तयार होते आणि निघते मॉलला जायला. तर मी आता दुपारी झोप न घेता जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे, परंतु आता मला खरं वॉर्डरोब माझा थोडासा मेस होता. सो तो मला व्यवस्थित सगळं करायचं होतं, परंतु मी आताच चाललेली आहे मॉलला. मॉलला थोडीशी खरेदी करायची आहे, त्याच्यासाठी चाललेली आहे बऱ्याच दिवसानंतर पुन्हा मॉलला. पण मी आज एकटीच चालली, हर्षितला नेत नाहीये त्याचा, कारण त्याची परीक्षा आहे, त्याच्यामुळे तो अभ्यासाला बसणार आहे आता. सो आता निघाली आहे मी मॉलला. सो आता मी तुम्हाला मॉलला गेल्यानंतर मग भेटते. तर मी आता पोचलेली आहे एसबेडामध्ये. एसबेडाचा सेल चालू आहे 50%चा. सो ह्याच्या अगोदर ऑलरेडी माझ्याकडे पर्सेस आहेत, पण तरी पण मी आलेली आहे बघण्यासाठी. जर एखादी गिफ्टिंगला कोणाला द्यायला आवडलेली असेल ना, कारण हा सेल माझ्यासाठी तरी बऱ्याच दिवसानंतर आलेला आहे, कारण मीच बऱ्याच दिवसानंतर मॉलला आलेली आहे. सो आता बघते, जर समजा मला एखादी पर्स आवडली, कारण थोड्याच दिवसामध्ये माझ्या फ्रेंडचा बर्थडेसुद्धा येतोय, तर विचार करते तिला गिफ्ट्स देण्यासाठी एसबेडाची एखादी पर्स बघते. सो ती बघते मी आता. खूप छान छान व्हरायटीज आहेत एसबेडा ब्रँडमध्ये, छान छान पर्सेस आहेत इथे. सो मला असं वाटतं की खूप छान आहे. हे कलर्स पण खूप छान आहेत वेगवेगळे, आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत इथे एसबेडा ब्रँडच्या मध्ये. तर एसबेडामध्ये तर आम्हाला एक सुद्धा पर्स नाही आवडली. सो आम्ही आता चाललेलो आहे फर्स्ट फ्लोअरला. बाय द वे येस, मी एकटीने आली आहे, माझी काकूसुद्धा माझ्याबरोबर आलेली आहे. सो आम्ही तर चाललो आहे फर्स्ट फ्लोअरला. तिथे जे शोरूम आहे तिथे बघतो जाऊन, जर पर्स आवडली तर तिथे घेणार आहोत आता. सो लावीमध्ये आहे 60%चा सेल. सो आज जाऊन बघते मला एखादी पर्स आवडते का. व्हरायटी खूप साऱ्या आहेत, बघते एखादी आवडते का पर्स. मला ही वाली पर्स खूप आवडली, सो मी विचार करते ही पर्स घेण्याचा. तर आता आम्ही चाललेलो आहोत मेट्रोमध्ये. हे नवीनच शॉप उघडलेलं आहे मेट्रोचं. सो मेट्रोला चाललो आहे आम्ही आता. छोटा है, लेकिन इसमें ऐसा कलर ऐसा टाइप नहीं बताइए, जो बंद रहेगा ना वैसा. ये दिखा दूँ आपको? हाँ वैसा भी चलेगा. ऐसे में फिर एक और डिजाइन इसमें कलर कौन सा है? और इसमें कलर हाँ चांगलं वाटतंय. प्रीमियम कलर वगैरह आएगा. हाँ है ना, कलर ब्लैक कलर है. अच्छा वाला नया आला तो हा कलर जास्त चांगला. आता आलो आहे मिस्टर DIYला. I can't do nothing with you.
I can't. इथे छानसे असे लाकडी स्पून मिळाले. सो हे 2 मी घेतलेत आता, हा वाला आणि हा वाला. छान आहेत ते लाकडी स्पून इकडे. सो इथे मी 2 लाकडी स्पून घेतले. मला थोडीशी स्टीलची खरेदी करायची होती, काही जरा वेगळ्या वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणून मी आज इथे आलेली आहे मॉलमध्ये. अचानकच मॉलचा प्रोग्राम ठरलेला होता. सो तर इथून मी हा नाईफ घेतला आहे. मला माहीत नाही कोणाची कत्तल करणार आहे, पण मी हा घेतला आहे नाईफ. फिश वगैरे साफ करण्यासाठी हा नाईफ बरा पडतो. सो ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक हा वाला आणि एक हा वाला, पण मी हा नाईफ घेतला आहे. तर आता मॉलमधली खूप सारी खरेदी केली आहे. आम्ही DIYमध्ये पण गेलेलो आणि DIYमधली पण खरेदी करून आता निघाली आहे मी घरी, कारण हर्षित घरी एकटा आहे. सो त्याला पण आता काहीतरी खायला घेऊन जाते घरी जाताना. सो निघाली आता पार्किंगच्या दिशेने जाते, कारण आता येताना 4 व्हीलरने अगेन आम्ही येताना आता स्कूटी घेऊन आलेलो. सो आता गाडी घेऊन निघते घरी, कारण हर्षित आता एकटा आहे घरी. जाताना त्याला काहीतरी खायला घेऊन गेलं पाहिजे. थोड्या वेळापूर्वी मॉलमधली जी शॉपिंग मला करायची होती, ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या, कारण मी DIYमध्ये सुद्धा गेलेली, कारण तिकडे मला मागच्या टायमाला जेव्हा मी गेलेली ना, तेव्हा मला काही काही वस्तू तिकडे आवडलेल्या, कारण मला जो चॉपर होता ना तो घ्यायचा होता, त्याच्यासाठी मी मेन गेलेली. त्याच्यानंतर स्टीलच्या मी 2-4 वस्तू इथे घेतल्या आणि काही फुलांचं म्हणजे आर्टिफिशियल फ्लावर्स इथे मला दिसली. सो ते पण मी थोडंफार घेतलं. अशा पद्धती थोडीशी खरेदी केली. त्यानंतर मी आणि काकूनी एक कॉफी प्यालो आम्ही वरतीच, आणि त्याच्यानंतर मी आत्ता घरी आलेली आहे. काही नाही, खूप सारी आज बऱ्याच दिवसानंतर मॉलमध्ये जाऊन खूप सारी शॉपिंग केलेली आहे. मेन म्हणजे ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत ना, त्या DIYमधनं घेतल्या आहेत. खूप स्वस्त आणि खूप व्हरायटीच्या वस्तू आम्ही तिथे बघितल्या, आणि त्यातल्याच मी काही वस्तू तिथे घेतल्या. मला होम सेंटरला पण जायचं होतं, कारण मला एक चादर घ्यायची होती डबल बेडची, कारण माझा जो बेड आहे ना तो किंग साईजचा बेड आहे, आणि त्याच्यासाठीच मला मोठी चादर घ्यायची होती, कारण बाहेर तेवढी मोठी चादर मिळत नाही. साईज कधी कधी म्हणजे मी आणते किंग साईजची, परंतु ती छोटी पडते. सो होम सेंटरला प्रॉपर साईजमध्ये किंग साईज बेडची जर साईज सांगितली ना, तिथे प्रॉपर साईज मिळते. क्वालिटी पण खूप छान असते, आणि तिथे डिस्काउंट पण चालू होतं. सो मी तिकडनं किंग साईजच्या 2 बेडशीट्स मी घेतल्या, विथ 2 पिलो कवर्स होते त्याच्याबरोबर. प्रिंट पण त्याची खूप छान आहे आणि कॉटनमध्ये आहे, म्हणजे पॉलिस्टर वगैरे असं मिक्सिंग वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये. खूप छान मला बेडशीट मिळाल्या आणि रिझनेबल रेटमध्ये होत्या, म्हणून मी त्या घेतल्या. सो अशा पद्धतीत सगळी शॉपिंग पूर्ण करून मी आत्ता घरी आली आहे. आणि येताना मी हर्षितसाठी बाहेरून शेवपुरी आणलेली होती, तर हर्षितची शेवपुरी सुद्धा खाऊन झाली, आणि तो आता बसलेला आहे अभ्यासाला. तर आता मी आल्यानंतर पहिले लावलेला आहे कुकर, कारण दुपारी तर जेवण चिकन वगैरे होतं. सो तेच आता संपवणार आहे. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग नक्की आवडला असेल, आणि तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण उद्याच्या व्लॉगला. टिल देन बाय, टेक केअर.